चला तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलपेक्षाही भारी गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत समोसा कसा बनवायचा, आलू समोसा। चला मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करू। चला मग आता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करू। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। ऋतुजाज होम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मी मनापासून स्वागत करत आहे। चला तर आता आपण हॉटेलमध्ये मिळतील असे समोसे बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून। मैद्याच्या पिठाचे तर तुम्ही कधी पण खाल, गव्हाच्या पिठाचे कधी खाणार। चला आता रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। बारीक जाड रवा असेल तर थोडा मिक्सरला लावला तरी चालेल, नाही लावला तरी पण चालतंय। आणि इथं 2 चमच असे तेल मोठे घेतलेले आहे, थोडा ओवा घेतलेला आहे, थोडा हातावर मॅश करून आणि चवीप्रमाणे मीठ। आता हे सगळं मिक्स करून याचा कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी मी प्लेट मध्येच मीठ ठेवून दिलेलं आहे आणि ओवा पण टाकून देते आणि हे 1 वाटी पीठ पण यामध्ये टाकून देते गव्हाचं। त्यानंतर टाकून देते रवा आणि गरम करून घेतलेलं तेल पण टाकून देणार आहे। हे तेल घेतलेलं आहे मी, हे तेल थोडं गरम करून घेते। तेल गरम करून घेतल्यामुळे असे खुसखुशीत होतील आपले समोसे। आता यामध्ये टाकून देते गरम केलेलं तेल, त्यानंतर हे मिक्स करून घेते। हा असा आपला मिक्स केल्यानंतर असा हाताने असा गोळा तयार झाला पाहिजे पिठाचा। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचा, थोडा घट्ट मळायचा। हे पाहू शकता आपला असं कणिक पण मळून तयार झाले। आता याला मधला रवा मुरेपर्यंत आपल्याला याला 20 ते 25 मिनिटं असंच मुरट साईडला ठेवून द्यायचं। आता समोसामध्ये घालण्यासाठी मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथं घेतलेला आहे 2 बटाटे घेतले उकडून आणि त्यावरची साल काढून मॅश पण करून घेतलेले। आणि इथं वटाणे पण घेतलेले, वटाणे नसतील तर मटार पण घेतलं तरी चालेल। आणि बारीक चिरून कांदा पण घेतलेले, कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेले आणि लसण आणि आलं चांगले खिसून घेतलेले आहेत। आणि चवीप्रमाणे मीठ, काळे मीठ, धने पूड घेतले आहेत आणि अख्खे धने पण थोडे कुटून घेतले आहेत, बडीशोप पण घेतले आहे थोड्या कुटून, लाल तिखट आणि गरम मसाला पण घेतलेला आहे आणि हे जिरे पण घेतले थोडे आणि 1 मिरची पण घेतलेली आहे थोडी चिरून बारीक। आता तेलामध्ये परतून घेऊत आपण ते मसाले। त्यासाठी मी गॅस लावून घेते, गॅसवर कढई ठेवून देते। त्यामध्ये 2 मिनिटं गरम झाल्यानंतर कढई त्यामध्ये टाकून देते तेल। जास्त पण तेल टाकायचं नाही, कारण मसाला पण तेलकट नाही व्हायला पाहिजे। त्यानंतर टाकून देते हे जिरे, जिरे टाकल्याच्या नंतर ही आलं लसणाची पेस्ट पण टाकून द्यायची। त्यानंतर टाकून द्यायचा कांदा, कांदा थोडा तेलामध्ये परतू द्यायचा। त्यानंतर टाकून द्यायचं मीठ, मिठामुळे कांदा लवकर आपला हे होईल। आणि काळं मीठ, गरम मसाला आणि हे धने पण टाकून द्यायचे, बडीशोप, लाल तिखट, गरम मसाला आणि या मिरच्या पण यामध्ये टाकून द्यायच्या। त्यानंतर टाकून द्यायचा हे वटाणे आणि हा बटाटा मॅश
यामध्ये टाकून द्यायचा. त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं थोडं. त्यानंतर टाकून द्यायची कोथिंबीर. नंतर पण थोडं या चमचनं असं मॅश करून घ्यायचं. आणि यावर छोटी प्लेट झाकून याला थोडं वाफाळू द्यायचं. कारण काय, थोडं मध्ये थोडा बटाटा जर कच्चा असेल तर सगळे मसाले पण यामध्ये वाफाळतील. हे पाहू शकता आपला मसाला पण यामधला असा हा हा मसाला पण असा वाफळलेला आहे. आता आपण याला काढून घेऊ. 20 ते 25 मिनिटानंतर आपला उंडा पण असा मुरून तयार झालेला आहे. आणि थोडं याला मळून घेते. त्यानंतर आता छोटी पोळी लाटून घ्यायची. मी थोडा उंडा घेतलेला आहे. त्यानंतर याला गोल करून घ्यायचं थोडं. त्यानंतर याची चपाती लाटून घ्यायची. अशा पद्धतीने लाटून घेतलेली ही पोळी पण आपली. त्यानंतर याचे 2 भाग करून घ्यायचे आतमधून. एका पोळीमध्ये तुमचे असे 2 समोसे तयार होतात. यानंतर पाहू शकता हे असं याला थोडं पाणी लावून घेते मी अगोदर. सगळ्या साईडनं पाणी लावून घ्यायचं. आणि ह्या 2 बाजू अशा दाबून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. असा समोसा आकार तयार झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायची तुमच्या जितपत तुम्हाला हवा असेल तितपत भाजी टाकून द्यायची. यामध्ये भाजी टाकल्याच्या नंतर याला वरच्या साईडनं पण असं दाबून घ्यायचं. असं फिट दाबायचं, कारण तेलामध्ये फुटणार नाही आपला समोसा. हे पाहू शकता अशा पद्धतीने आपला समोसा तयार झालेला आहे. हे पाहू शकता अशा पद्धतीने आपले असे समोसे पण तयार झालेले आहेत. आता आपण यांना तळून घेऊ. त्यानंतर गॅस लावून घेते आणि गॅसवर ठेवून देते कढई. आणि कढईमध्ये टाकून देते तेल. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. आपलं तेल पण गरम झालेलं. आता मी त्यामध्ये टाकून देते समोसा. मी थोडा हलवून घेते. हा आपला समोसा पण तळून तयार झालेला. आता मी याला काढून घेते प्लेटमध्ये. खूपच छान सुरेख आणि रंग पण आलेला आहे सोनेरी. हे आपला समोसा पण तळलेला आहे. आता मी याला काढून घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, मजेत राहा.